जय जिजाऊ, जय भीम. मी ॲडव्होकेट सूरज जाधव. या व्हिडिओच्या माध्यमातून सासवड येथील ग्रामस्थांना, विशेषतः भिवरी गावातील ग्रामस्थांना व सासवडमधील तमाम जनतेंना हे सांगू इच्छितो की दिनांक 13 मार्च 2026 संध्याकाळी जे गोरगरीब मुलांना मारहाण झाली त्या संदर्भात आक्रोश मोर्चा 8 एप्रिल 2026 ला जो योजला आहे तो हिंदूंसाठी नसून हा भाजप पुरस्कृत आहे. आपल्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानदेव यांची जिवंत समाधी आहे. आपल्या संतांनी आपल्याला जागृतपणे, चक्षुपणे बघण्याचा एक दृष्टिकोन दिलेला आहे. श्री संत सोपानदेव यांनी सोपानदेवी हा ग्रंथ लिहून भगवद्गीतेवरती सुद्धा टीका केलेली आहे. त्यामुळे एवढं जागृत आपल्याला संत श्रेष्ठांनी ठेवलेलं आहे. त्यामुळे हे माते फिरू जे नेते येणार आहेत, जे 4 पक्ष फिरून आलेत, पडळकर सारखे किंवा दुसरं जे धवलसिंग पाटील आहेत त्याच्यासारखे, त्यामुळे अशा माते फिरू पुढाऱ्यांच्या ऐकून सामान्य गोरगरीब आमच्या हिंदू बांधवांनी त्या कार्यक्रमांना पाठ फिरवून त्यांना चांगली चपराक द्यावी, ही माझी कळकळीची विनंती आहे. आपल्या जेव्हा अडचणी येते तेव्हा आपण कुठल्याही धर्माचा माणूस असो, आपण त्याची मदत घेतो. तो डॉक्टर असतो, तो गॅरेजवाला असतो, तो इंजिनियर असतो. हे पुढारी काय आपल्यासाठी येत नाहीत किंवा त्यांचे घरचे येणार नाहीत. त्यामुळे असल्यांना थारा देऊ नये, ही विनंती. हे सर्व पुढारी आपल्या गोरगरीब जनतेचा वापर करून स्वतःची पोळी भाजण्यासाठी आले आहेत. यांना आपल्याबद्दल काही कळवळा नाहीये. हे राजकारण करायला आले आहेत. त्यामुळं सर्व ग्रामस्थांना व सासवड येथील जनतेला माझी विनंती आहे की ह्या कार्यक्रमाला पाठ फिरवणे, ही विनंती. जय भीम, जय संविधान.